वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. हॅलो हाय, वेलकम टू माय चॅनल डेली व्लॉग विथ रोहिणी जोशी आहे. वेट लॉस जर्नीचा 14वा दिवस. चला तर मग सुरू करूया. मॉर्निंग ड्रिंकमध्ये मी इथे घेतलं होते 1 ग्लास हॉट वॉटर. त्याच्या 15 मिनिटाच्या गॅपने मी इथे घेतलं होतं रेड ज्यूस. रेड ज्यूसची रेसिपी कशी करायची ते नक्की चॅनलवरती आहे, नक्की जाऊन पहा. ब्रेकफास्टमध्ये मी इथे घेतलं होतं व्हेजिटेबल उपमा. त्यासोबतच मी घेतलं होतं इथे 1 कप चहा. त्याच्यामध्ये गूळ घातलं होतं 1 चमचाभर. लंचमध्ये मी इथे घेतलं होतं मुगाच्या डाळीचा डोसा. त्याच्यामध्ये पनीर आणि कांद्याची फिलिंग आहे. इव्हनिंग टीमध्ये मी घेतलं होतं इथे ग्रीन टी आणि ॲपल. तुम्हाला ज्या ज्या रेसिपी पाहिजे असतील त्या सर्वच्या रेसिपीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की जाऊन पहा. सर्व रेसिपी चॅनलवरती ऑलरेडी आहे. डिनरमध्ये मी इथे घेतलं होतं बेसनाचा शिरा. त्यामध्ये मी 1 चमचा बेसन, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला. हे अजिबात कंटिन्यू आपला हात चालूच राहायचं, नाहीतर मग ते खाली करपून जाईल. आता आपल्याला बडीशोप, काजू आणि बदाम हे व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे बारीक. हे बघू शकता तुम्ही, बेसन इथे व्यवस्थित भाजून झालं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहेत आणि त्याला व्यवस्थित कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, नाहीतर ते खाली चिटकून बसेल बेसन आणि करपून जाईल आपली खीर. व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. त्यामध्ये आपण जे कुटून घेतलेलं आहे आता ते सर्व टाकून घेणार आहोत साहित्य. बदाम, काजू आणि बडीशोप ह्याची पूड आहे ही. जाडसरच ठेवायची, दाताखाली आल्यावरती खूप छान लागतं. जास्ती बारीक करू नका तुम्ही. आणि जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवर 1 ते 2 वेळेस फिरवल्यावर तुमचं हे होऊन जाईल. आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं. हे थोडंसं दाटसर होत आल्यावर आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात, तुम्ही कुठून पाहताय रेसिपीज, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून काय काय पाहायला आवडेल ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण याच्यामध्ये थोडंसं दूध टाकले, त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता ह्याला आपल्याला 1 उकळी येऊ द्यायची, गॅस मोठा करून. 1 उकळी आलेली आहे इथे. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही हे रव्यापासून पण बनवू शकता. रव्याची खीर पण खूप छान लागते अशा पद्धतीने. फक्त बेसनाच्या ऐवजी रवा वापरा. आता आपण हे काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकणार आहेत आपण 1 चमचा गूळ आणि त्याला ढवळून घ्यायचं आपल्याला. आणि हे आहे आपलं डिनर. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा आवडतात कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.